कणकाई माता आणि बोल्लोबा हे पांडुरंगाचे एकनिष्ठ वारकरी. आयुष्यभर कधीही पांडुरंगाची वारी चुकली नाही. दरवर्षी नित्यनियमाने पंढरपूरला पायी जायचे, पण काही देवाला मागत नव्हते. देवावर या सेवेचं ओझं झालं होतं. पांडुरंग परमात्मा नेहमी आल्यावर त्यांना म्हणायचा, काहीतरी मागा. बोल्लोबांकडून तर काही मागण्याची अपेक्षा नव्हतीच, परंतु एकदा कणकाई मातेला सांगितलं, तुमच्या सेवेचं माझ्यावर ओझं झालेलं आहे, तुम्ही काहीतरी मला मागा. कणकाई माता म्हणते की तुझ्या कृपेनं आम्हाला खूप चांगलं आहे, परंतु एकच चिंता आहे की आम्ही ही जी तुझी वारी करतो, ही आम्ही गेल्यानंतर ही वारी बंद पडू नये, म्हणून आम्हाला एक संतती व्हावी. ऐसा पुत्र देई गोंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. आणि त्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार झाला. सामान्य माणसाचा असतो जन्म आणि संतांचा असतो अवतार. संत मुळी या जगात येतात कशासाठी, तर ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. कसं असतं, माणसाला माणसाची प्रगती, कुत्र्याला वाहनाची गती आणि संतांना आपली अधोगती कधीही सहन होत नाही. म्हणून तुकोबारायांनी त्यांच्या कुळाचा उद्धार तर केलाच, परंतु अवघ्या विश्वाचा उद्धार करण्यासाठी तुकोबारायांचा अवतार झाला. ज्ञानोबाराय तर प्रतिज्ञा करतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिनी लोकी. ऐकूया सुंदर अशी एक रचना. उद्धरिले कुळ आपण तरला, तोची एक झाला त्रैलोक्यात.